काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र आश्वजित गायकवाड यांनी प्रेयसीच्या मारहाण करत कारची धडक घेऊन तिला गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पीडित तरुणीने घोडबंदर येथील कासारवडवली भागात घडलेला हा घटनाक्रम समाज माध्यमांवर मांडत न्याय देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी आश्वजित याच्यासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. घोडबंदर येथील वाघबीड भागात 26 वर्षीय पीडित तरुणी राहते. ती नवी मुंबई परिसरात सलूनचा व्यवसाय करते. आश्वजित गायकवाड यांच्यासोबत गेल्या 4.5 वर्षापासून तिचे प्रेमसंबंध असल्याचा दावा पीडितेने केला आहे. 11 डिसेंबर रोजी पहाटे 4:30 वाजता आश्वजित याने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ भेटण्यास बोलवले. तिथे गेल्यानंतर तो बोलला नाही. यावरून झालेल्या वादातून त्याने शिवीगाळ व मारहाण केली. तसे डाव्या हाताला चावा घेतला. त्याचा मित्र रोमिल पाटील यांनी शिवीगाळ केली. यानंतर आश्वजितच्या कारमध्ये ठेवलेली बॅग व मोबाईल घेत असताना कार चालक सागर शेळके याने कारने धडक दिली. यात उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालील हाड मोडले आहे. तसेच शरीरात दुखापत झाली आहे असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. ठाणे महानगरपालिकेने डायगर भागात उभारलेल्या घनकचरा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ पुन्हा एकवटले आहेत. या ग्रामस्थांनी काल प्रकल्पस्थळी धरणे आंदोलन करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. ठाणे शहराबाहेरील म्हणजे भंडारली कचरा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला प्रकल्प बंद करत पालिकेने डायगर भागात घनकचरा प्रकल्प सुरू केलाय. या ठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला होता. दरम्यान ग्रामस्थांना प्रकल्पाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रकल्पाचे काम सुरू केल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु पालिकेकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेले नसल्याचा दावा करत ग्रामस्थांनी प्रकल्पास विरोध दर्शवलाय. हा घनकचरा प्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी 1 दिवसाचे धरणे आंदोलन केले. डायगर पंचक्रोशी संघर्ष समितीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये माजी नगरसेवक हिरा पाटील, माजी नगरसेवक संतोष किणे, महेश पाटील, संतोष पाटील, रवी पाटील, योगेश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. डायगर कचरा प्रकल्पामुळे नागरिकांना कशा प्रकारे दुर्गंधीला सामोरे जावे लागते ही बाब माजी नगरसेवक हिरा पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. तसेच जनहित याचिका दाखल करण्यासाठी त्यांनी वकिलांना घेऊन या जागेची पाहणी सुद्धा केली. कळवा विटावा येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख अविनाश पाटील यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या सुनील देशमुख याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाटील हे विटावा कोळीवाडा येथे राहत असून याच भागात त्यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. त्याची मुलगी माजी नगरसेविका आहे. काल सायंकाळी सुनील त्या ठिकाणी आला असता एका व्यक्तीला मारहाण करत तो कार्यालयात घुसला आणि लोखंडी सळई कार्यालयाचा मुख्य काचेचा दरवाजा आणि कार्यालयातील भिंतीवर लावलेल्या काचा तोडल्या. पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीमध्ये पाटील यांनी नमूद केले आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुनील याला तात्काळ अटक केले. आरोपी नवी मुंबईतील दिघा परिसरात राहतो. तोडफोडीचा प्रकार कोणत्याही राजकीय वादातून झाला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. गेल्या 6 दिवसात पालिकेच्या पथकाला 1247 दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचे आढळून आले असून यात सर्वाधिक दुकाने वागळे पेठ, कोपरी, नौपाडा आणि उतरसर प्रभाग समिती क्षेत्रातील आहेत. या दुकानांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याने दुकानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दुकाने व विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार महापालिका, नगरपंचायत व नगर परिषदेला कारवाईचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मराठी पाट्या नसलेल्या दुकाने आणि विविध आस्थापनांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसाठी त्यांनी शहरातील 9 प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली असून सहाय्यक आयुक्तांनी पथके तयार करून शहरात दुकानांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्या दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याची खातरजमा करण्यात येत आहे. प्रत्येक आस्थापनेचा नामफलकावरील अक्षर मराठी भाषेत आहेत का, मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान आहे का याची तपासणी पथकाकडून केली जात आहे. यामध्ये गेल्या 6 दिवसात पालिकेच्या पथकाला 1247 दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्याचे आढळून आले असून या दुकानांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा भाजपच्या उद्योग आघाडीकडून ठाणे शहर व जिल्ह्यात प्रसार करण्यात येणार आहे. भाजपा उद्योग आघाडीच्या महिला प्रदेश संयोजिका सेजल कदम यांनी प्रसारासाठी पुढाकार घेतला असून विश्वकर्मा योजनेच्या 3 रथांचे माजी खासदार संजीव नाईक व आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. तर प्रदेश स्तरावरून ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी उद्घाटन केले. भाजपच्या खोपट येथील जिल्हा कार्यालयाबाहेर झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार संजीव नाईक व आमदार निरंजन डावखरे यांनी रथाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला माजी ज्येष्ठ नगरसेवक संदीप लेले, उद्योग आघाडीच्या प्रदेश संयोजिका सेजल कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विश्वकर्मा योजनेत सहभागासाठी नोंदणीही सुरू करण्यात आली. पूर्वीच्या काळात 12 बलुतेदार असलेल्या कुशल कारागिरांकडून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था चालवली जात होती. मात्र दुर्दैवाने बदलत्या परिस्थितीत अनेक कारागिरांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या कारागिरांचे भविष्य घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेचा भाजपच्या प्रत्येक कार्यालयाने प्रचार करून गरजू कारागिरांपर्यंत योजना पोहोचवून त्यांचे जीवनमान बदलावे असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सामान्य कारागिरांच्या प्रगतीचा विचार करण्यात आलाय. त्याला सर्व नागरिकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन संजीव नाईक यांनी केले आहे. ठाणे शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक कारागिरापर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आम्ही पोहोचू, त्यांना योजनेचा लाभ मिळवून देऊ असा विश्वास सेजल कदम यांनी व्यक्त केला आहे. साहेब, काय सांगाल विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ आज तुम्ही ठाण्यातून केलेला आहे? विश्वकर्मा योजना जी केंद्राच्या माध्यमाने सन्माननीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमाने पूर्ण देशात
या योजनेचं शुभारंभ झालेलं आहे. आज ठाण्यामध्ये आम्ही या योजनेचं यात्रेच्या माध्यमाने शुभारंभ केला आहे. हे रथ जे आहेत हे विश्वकर्मा योजनेच्या संदर्भातली साक्षरता, त्याच्याबद्दलची माहिती आणि या विश्वकर्मा योजनेमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांची नोंद व्हावी यासाठी ही यात्रा होणार आहे. आणि माझ्या आपल्या माध्यमाने लोकांना विनंती आहे की अतिशय उत्तम योजना ही सर्वसामान्यांसाठी, दुर्बल घटकासाठी आर्थिक मदत देणारी आहे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं. केंद्र शासनाच्या माध्यमाने, माननीय मोदीजींच्या माध्यमाने लोकांचं राहणीमान वाढावं आणि त्यांना आर्थिक मदत भेटावी या दृष्टिकोनाने या योजनेचं नियोजन केलेलं आहे आणि याचा सर्वसामान्याला जास्तीत जास्त फायदा होईल असा विश्वास मला आहे. सर, कारागिरांना या योजनेमार्फत कशा प्रकारे फायदा होणार आहे? या योजनेच्या माध्यमाने त्यांच्या उद्योगासाठी केंद्र शासनाच्या माध्यमाने आर्थिक हातभार लागणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांचा असलेल्या उद्योगाला थोडीशी त्यांना एक्सपान्शनसाठी स्कोप भेटेल. त्याचबरोबर ज्यांना नवीन उद्योग चालू करायचा असेल त्यांना मूळ भांडवलासाठी याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. शुभारंभ करणं ठाण्यातून कशा पद्धतीची योजना आणि काय फायदा होणार? माननीय पंतप्रधान मोदीजी त्यांची जी विश्वकर्मा योजना आहे ही आम्ही ठाणे जिल्ह्यात तसंच महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा भाजप उद्योग आघाडीने निर्णय घेतलेला आहे आणि हा संकल्प आम्ही पूर्ण ताकदीने पूर्ण करून दाखवणार आहोत. त्याच्यासाठी पहिल्यांदा तर ठाणे जिल्ह्यातनं मी जेवढे आमचे उद्योजक आहेत, जे व्यावसायिक काही प्रत्येक 12 बलुतेदारांचे जे मुख्य व्यावसायिक आहेत त्यांच्या संपर्कात जाऊन जेवढे त्यांचे कारागीर आहेत त्यांचा डाटा घेऊन प्रत्येक कार्यालयात आम्ही याचं एक नियोजन आखणार आहोत. आमची माणसं लावून हा पूर्ण डाटा त्यांच्यापर्यंत आमच्या योजना कशा पोहोचतील ह्याच्यासाठी जेवढे उद्योजक आहेत ठाण्यातले त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन हा उपक्रम मी हाती घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी माननीय आमचे आमदार निरंजनजी डावखरे साहेब तसेच इतर ठाण्यातले आमचे संजयजी केळकर साहेब, जिल्हाध्यक्ष वाघुले साहेब त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम मी हाती घेतला आहे. त्यांचं मार्गदर्शन नक्कीच मला पाठीशी राहील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही महिला उद्योजक आहात, महिलांसाठी विशेष काही तुम्ही पुढे मागे काही योजना राबवणार आहात? हो, महिलांसाठी आता जो महिलांच्या बाबतीत जो शासनाचा GR आहे की बचत गटांच्या महिलांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या आपण महिलांना फक्त बचत गट नुसते निर्माण न करता त्या योजना त्यांच्या घरापर्यंत कशा पोहोचतील, त्यांना आर्थिक सक्षमीकरण कसं करता येईल हा माझा पहिला उपक्रम असणार त्या योजनेचा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.